नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी 36,585 कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात की आता हे 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे, कधीपर्यंत होणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। मित्रांनो, राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ। कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन, पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयके पावसाळी अधिवेशनानंतर मांडणार। मित्रांनो, हे तिन्ही मुद्दे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे। आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे। ही राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले। उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी कर दर्जा देणारे विधेयक मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते। मित्रांनो, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तो आवश्यक ठरतो। शेतकरी पुन्हा उभा राहावा, त्याला नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी कर्जमाफीकडे शासन एक महत्त्वाचे साधन म्हणून पाहते। शासनाने कर्जमाफी संदर्भात तज्ज्ञ समिती नेमून या समितीला आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना तसेच बँकिंग अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या कर्ज परिणामाचा अभ्यास करण्याची जबाबदारी दिली होती। समितीच्या अहवालाच्या आधारे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत। कर्जमाफीची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली असून आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार तिला देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे।